आता चाललोय फिरायला. फॅमिली ट्रिप म्हणजे माहीतच असेल की देवदर्शन असतात फक्त. तर बघूया आता बॅग भरायची सुरुवात केली, पण इकडे पावसाने वाट लावले, बॅगा भरून नाही देत. आता बॅगा ठेवू, बॅगा अशा न्यायला लागतात आम्हाला. हे बघा पावसामुळे आता बसपर्यंत असंच. आणि आमच्या इथे हिने आताच खायची सुरुवात केलंय. भाई आवरा पाऊस आले ना, रास पावसाने भिजवले. हे चित्रे बित्रे घेऊन चाललोय आता मी. हो बघा रास पाणी नुसता, नेमका निघायच्या टायमात पाऊस आला. आता आम्ही मध्ये थांबलेलो आहे. काय आता हार्डबीट बांधले नारळ बोला. चला गणपती बाप्पा मोरया. काय जाता आम्ही निघालो. ही बघा खायची सुरुवात आताशी. आम्ही चाललो. अजून अर्धी पब्लिक यायची आहे. नाही अजून सुरू झाले तेव्हा खायची सुरुवात. हे बघा आणि आपला डीजे मास्टर अनुज डीजे. आणि याचा दुकानावरच लक्ष आहे. ब्लॉगर मला बघा काय आता बोटीत बसलोय रस्त्यावर, पण एवढे खड्डे आहेत की बोटीत बसल्यासारखी एकदम. आईच चिल्लर गँग पकी माग बसलेली आहे बघा. नाचायला या पटकन बघा चिल्लर गँग. हे बघा हे बघा आणि झोपले इथं. हे बघा इकडं पण झोपलंय गडी. जेवायला थांबलोय, जेवायला चाललो आता सगळी जण. रास भूक लागले इथं जेवायला थांबलोय. हायवेला हॉटेल आहे. हॉटेल फक्त नावाला घेतले, बाकी आम्ही सगळे डबे घेऊन आलोय. घरांच्या डबं आणले सगळ्यांनी. डबं भाकरी घेऊन आलोय. जेवायला बसलोय आम्ही. हे बघा सगळी जण मस्त डबे बिबे घेऊन आलोय. हे बघा हे बघा काही नुसता धूर आहे. धुकं तुम्हाला दिसतोय की नाही माहित नाही, पण आपण घाटात आहोत आता आणि फक्त धूर आहे. कोल्हापूरला आलेलो आहे आता आणि आता सगळी उतरलीत. आम्ही गेलतो बाहेर गेलतो, पण जाम थंडी आहे. परत आलो आणि आता झोपलो मस्त पैकी बस मध्ये. विषय पक्की थंडी आहे, पक्की एकदम साल्टी गेली थंडीने. मोसमी वारे वाहतात बाहेर. यो बघा स्वेटर घालून फिरतंय. 6 वाजता मी कोल्हापूरमध्ये पदार्पण केलेलं आहे काय. तर आता आम्ही कोल्हापूरमध्ये आहोत सध्या. आता बघू पुढे मंदिराकडे जाऊ. आम्ही चाललो महालक्ष्मीला. झाले आंघोळ बिंघोळ मस्त पैकी. मग चालू आहे. तर आहे ते माहीत नाही. माणूस बोलला 1 किलोमीटर आहे. बघूया आता किती गर्दी आहे ते, कसं काय ते. 5-6 तास लागतील बोलला तो. आता आम्ही चाललो चालत एक मार्गे. बघा मस्तपैकी सगळी लाईनीत चालत चाललो आम्ही. बघू शकता कारण जवळच आहे मंदिर. हो इकडंच आहे बघा. आता मंदिरात भेटू जर शूटिंग करायला दिली तर. प्रवेशद्वार आहे हा महालक्ष्मीचा. हे बघा काय तिथं फोटो काढायला आलोय. काय व्ह्यू आहे खतरनाक. हे बघा सगळीकडे आम्ही थांबलोय. तिकडे अर्धी पब्लिक बसले मागच्या साईडला. आणि हा व्ह्यू बघा. काहीतरी तलावाचं नाव आहे. कोल्हापूरमध्येच आहे. महालक्ष्मीच्या मंदिराच्या बाजूलाच आहे.
गाईज आता आम्ही आलोय बालू मामाला. बालू मामाला आलो महालक्ष्मीवरून. जास्त लांब नाही, जवळच आहे. 15 मिनिटं पण नसतील लागली यायला. भारी भारीच तो. पण आता आलो आम्ही गेट बालूमामा एंट्री. समोर बालूमामाचं मंदिर, देवी. पब्लिक चालली आपली. शाहू पॅलेसच्या इथं आलो. आता आतमध्ये जायचं आहे, तिकीट काढायला तिकडे बाहेर जाणार आहे. मोजमाप चालू आहे. 40 रुपये काहीतरी मोठ्यांचं तिकीट आहे आणि 16 वर्षाच्या खाली जे आहेत त्यांचं काहीतरी 20 रुपये तिकीट आहे. तर अशा प्रकारे तिकीटं घेऊ आणि आता आपण जाऊ शाहू पॅलेस बघायला. त्याच्याचा विषय नाही बघा. इकडं फुल घोंगाट चालू आहे. ही इकडं मागं बस लागले आणि ही इकडं पब्लिक मोजामोज चालू आहे. किती जण येणार आहेत काय नाही ते, कारण आमच्यातली अर्धी जणं येत नाही आहेत. म्हणजे अजून 4-5 जणं तरी येत नाही शाहू पॅलेस बघायला. पण आम्ही जाऊ पॅलेस बघायला, काहीच विषय नाही. हा बघा तुम्ही येत नाही का दादा? येत नाही का दादा? गाईज हे बघा शाहू पॅलेस स्टार्टिंगलाच आहे इथं. भारी नाहीत. अरे हे इथून आपण जाऊ सरळ ह्या साईडला आतमध्ये जाऊ पॅलेसच्या. चला पटकन. एकदम भारी आहे. म्हणजे ते जुनं होतं ना, मग तरवारी वगैरे ते सगळं आहे. आपल्या वाघाच्या कातड्या वगैरे सगळ्या आहेत. म्हणजे समजून जा की जुन्या काळातल्या वस्तू होती. छान. काही 40 रुपये भरा, पण इथं मस्त 40 रुपयात काम 25 आहे. सगळं बघायला भेटतोय जुन्या काळातल्या वस्तू. बघा हा बघा मस्त काय स्ट्रक्चर बनवलेलं आहे. सगळी ज्योतिबाला आलो आणि इथं थंडी एवढी आहे की थंडीसारखी थंडी आहे. सगळी हिवलीत, सगळी जण हिवलीत. एवढी थंडी आहे गाईज इथं. रस्ता तर विचारूच नका. रस्ता आहे बघा पायवाट एकदम. पण माझा विषय हार्ड आहे. मी हुडी घालून आलो आणि गरम, मला एकट्याला गरम होते. बाकी असे हिवलेत ना. ही बघा हे बघा कसे चाललेत, शाल गिल ओढून चाललेत. काहीच रस्ता दाखवतो थांबा तुम्हाला. रस्ता सगळी हिवलेत गाईज. हे बघा कसे गुरपाडून आलेत. दख्खनचा राजा ज्योतिबा माझा. थंड हवा एकदम, म्हणजे थंडी लागते एवढी हवा आहे. दख्खनचा राजा बघा, दाखव रे बघू. हे बघ सरस आहे. यात बघा काही थंडी लागते तरी आलेली आहे. ही बघा स्वेटर घालून आले, स्वेटर घालून. ही बघा काय लागते, थंडी लागते. तुम्ही देवळात जाताना चढता, पण इथं असं आहे की आपल्याला उतरायला लागतं दर्शनासाठी आणि जाता वेळी चढायला लागतो. कारण उलटा आहे बघा, उतरायचं आहे. म्हणजे खाली आहे मंदिर, वर डोंगरापासून खाली आहे आतमध्ये. तर आपल्याला उतरायचं आहे आता. म्हणजे उतरत्या पायऱ्या आहेत अशा. आता आपण उतरून मंदिराकडे जाऊया. मंदिर आहे. कलश बघा कसला मोठा आहे कलश. हे बघा कलश काहीच. एकदम मस्त दर्शन झालं. आता आम्ही फेरी मारतोय. मग असू दे, कसे रंगलोय बघा आम्ही. आता आम्ही घरी चाललो, कंटाळा आला खूपच. तेव्हा एवढे धुकं नव्हते, पण आता धुकं म्हणजे तिकडचं मागचं समोरचं दिसतच नाही, एवढी धुकं आलीत. म्हणजे विचार करा थंडी किती असेल. आता वाजलेत किती माहिती आहे, 6 वाजलेत आणि धुकं बघा थांबतोय. असं वाटतंय की ढग अशी खाली आली, जमिनीला टच झाली. ते बघा, हे बघा काहीच नाही जवळचं दिसत. हे बघा गाईज आता आम्ही झोपायला आलोय. पके काटायला दिवसभर नुसते फिरतच होतो. आता हे बघा रूम घेतलेली इकडं मस्त पैकी. अंतरून बिंतरून केलेत.
आणि तिकडं गायच दिवस दुसरा मस्तपैकी आता उठलो. सकाळचे वाजलेले किती वाजले मलाच नाही माहिती गायच. बस सांगतो मी 5:30 वाजलेत. आता उठलो आम्ही 4लाच. सकाळ चालू आहे बघा. यांचा विषय वेगळा चालू आहे चर्चा. काय वर आले बोलतोय मावशी बोलवा लागले बास होटल तर मावशी बोलवा लागले मार लात लात मारेल नंतर बोलू नको. उडवलो श्याम. दर्शन इथंच राहશે कायचा परत झोपलेला आहे बघा. तो पण डोळ्या बिल्या राहतो झोपलाय. आपण परत झोपला. आयक याला थंड्यात नाही लागत भाईला. हे कशाला घेते अंगावर आता काढ. काय चालू ना काहीतरी बोलत आहे ना. काय विषय चालू आहे आणि कसा वाटला नाही कसा वाटला आता. एक वजन दुसऱ्या वजनावर उभा राहिल्यावर काय होणार आहे. हातात तुझीच कमी होती भाई. काय तर आम्ही निघतोय नरसोबाच्या वाडीमधून अक्कलकोटला जायला. मागं बिल्डिंग मधून आता निघालो बॅगा बिगांच्या पॅकिंग चालू आहे बघा. बस मध्ये बसली तरी पाहिजे चाले नाही गपले भाई. फोटो बिटो काढायचे. आता निघालो काय आम्ही निघतोय. पोहे बी खाल्ले चहा बी पिल्ला. आता निघालो मस्त पैकी. आता जाऊ आम्ही अक्कलकोटला. अक्कलकोट काय नाही नाही आता बोल मला नाही माहिती. बोल सॉरी नाही. हे पण बिल्डर आलेले आहेत. ह्यांनी कामावर मनावर घेतलेला आहे जास्तच. सगळ्यांच्या बॅगा हाच आणतोय. शिव्या घालतात. आपण आलो रिद्धी सिद्धी गणपतीच्या इथे बघा. बघू शकता मागं फोटोशूट चालू आहे यांचा बघा. गँगच गँग मग नुसत्या पुरी. हे मंदिर एकदम भारी आहे क्लास. आणि यांचे फोटोशूट चालू आहे. ही बघा फोटो काढणारी ही बघा. आणि इथं फोटो काढायला थांबतच नाही गडी. काय घाई लागले काय माहिती. एक एक जातोय बाई. डायरेक्ट बसमध्ये जाऊन बसतात. इथं फोटो काढायला इथं एवढी जण थांबली. त्यांनी आपण गेलता बघू शकता. आता लहान झाले तिथं. हे बघा हे बघा. तर सगळे उतरतील इथं मस्त. आम्ही जेवायला थांबलोय. वक्तच ते सांग 2 दिवस जेवले नाही. तरी पण भाजी आहे म्हणून मी जेवलो नाही. मशीन बिघडलं. काय झाले मशीन बिघडलं. माझ्या पोटात मशीन नाही. मस्त लावली आम्ही आता इथे जेवणाची तयारी. हे कांदा कापी भात. हे काय करतात हे लसूण सोलायला एवढी जण बसली. ते बघा हे बघा. जेवायला बसले पंगत. आता एक पंगत बसले. आता इकडं आम्ही बसू. इकडं आम्ही पण बसू. आता इकडं असे लाईन येत चालव. येऊ दे काय. आता तुळजापूरला आता आम्ही उतरतो. काय होतंय त्या दोघांना धरायला लागलो. तो लाजला ब लाजला. टेंगे 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 टेंगे. मम्मी चहा घ्या. चला तुळजापूरला आलो.
आता रांग किती आहे माहिती नाही. हा? हो बोल 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 सगळा बोल एक तरी पण भाई याड्यासारखे ओरडतात चांगला बिंगला याला काय बोलणार. ही पण लहान झाले त्यांच्या दोघांबरोबर त्या आलो एक बघू आता काय ते कसं काय ते आतमध्ये आहे का अजून भेटू थोडा पुढं गेल्यावर. गाईज गाईज आतमध्ये तर आलो पण समोर सीन बघा काय ह्याच्यामुळे दिसत नसल पण एक नंबर वातावरण झालं. आलो आता आतमध्ये फोटो काढायला थांबलाय तिथं बघा काय दोन जायचं असं बघू शकते. वर तिकडून यायचा गेट आहे तो पाहिजे. कुठून रांग होती ती शेवटी भेटला आम्हाला. इथूनच आहे दर्शनाकडे जायला तिसरा मजला. तिसऱ्यावरून आलो तू आणि बघा असं खाली उतरत पण आता लाईन नाही म्हणून एवढं हे वाटतं की गर्दी नाही म्हणून. गर्दी असते तर बाबा जाम टाईम लागला. अशी बोललो गर्दी नाही पण आता इथं आल्यावर समजते जाम गर्दी आहे. तशाप्रमाणे बघायला गेलो तर लाईनीत उभे राहिलो 4-5 लाईनीत त्या पण आम्हाला दाखवतो बघा लाईन बघा. परत इकडून आता खाली उतरायचं आहे लाईनीमध्ये हे बघा कंटाळली. लवकर तू घेतलेस नाही ना समर्थ काही दमशेरा खेळतो आम्ही. ऍक्शन ऍक्शन राजा शिवाजी बोलू शकतोस मराठी गाडी गाडी जरा क्लोजअप स्माइल कर. ऍक्टिंग करते तो दमशेरात चालू आहे इथं. हिंदी मराठी कुठला हिंदी 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 काय विषय चालू आहे. पिक्चरचं नावच विचार. हा ऍक्शन ते थोडीशी परत ऍक्शन केली. हरीम ओके जिंकला नाच आता. बरोबर आहे मग बरं. मला घरात मजा करून देत नाही. जो तो येते तो आम्हाला बोलते नाही झोपले ते येते. आम्ही काय साधी माणसं नाव. हे बघा आम्ही बघा रस्त्यावर बसलोय. आता खेळाची सुरुवात आम्ही रस्त्यावरच करू भाई. का तिथं झोपलीत बोलतात. अरे फिरायला आलोय की झोपायला आलोय मला हेच नाही समजत. आम्हाला काही सांगायची गरज नाही लागत. आम्ही डायरेक्ट मजा करायला आलोय. बघा मजा करायला लागत की नाही साधा काम पटत नाही काही. बघा आम्ही रस्त्यात बसलोय खेळायला. इकडं पण सामसूम आहे इकडं पण सामसूम आहे आणि आम्ही दमशेरात खेळतोय. तर रात्रीचे किती वाजलेत 1 वाजलाय. पंढरपूरला आलतो सकाळी आलतो. झाला दर्शन मस्तपैकी. आता गर्दी झाली. आम्ही सकाळी आलतो त्यामुळे गर्दी नाही भेटली आम्हाला. इकडे नदीवर पण गेलतो नाही काय कुंडलिका नदीवर गेलतो. आलो फोटो काढले आणि आता आम्ही चाललो परत घरी. आपल्या गाडीच्या इथं चाललो. मला माग गर्दी दाखवतो आणि आता हळूहळू गर्दी वाढत चालले. ते घ्यायला आलो बघा मूर्त्या बघा मोठ्या पण
आता जेवायला लोकेशन एवढं मस्त आहे ना. पका हिरवागार आहे, पका हिरवागार. बाहेर गेल्यावर दाखवतो. बाहेर म्हशी पण नाही. बाहेर म्हशी ही पण एक आहे त्याच्यात. मी नाही त्या. सिद्धिबाई आई दिसत नाही. ब्लॅक झाला काय? आई म्हैस आहे. भाई म्हैस आहे बोलतो. आई म्हैस आहे ती बघ बोललो. लोकेशन बघा मस्त पैकी हिरवगार आहे इकडं. मस्त एकदम हिरवगार. मस्त झाडं पानं म्हशी बिशी आहेत. पाणी पण वाटतं तिथं जरासं. सगळं हिरवगार. वर आता आम्ही जेवणार आहोत. जेवण बनवून ते पण लोकेशन मस्त पैकी हिरवगार वातावरण. आणि इथं आम्ही आता जेवायला बसणार आहोत. आणि ते तिकडे जेवण बनवतात. ते बघा जेवण चालू आहे बनवायचं. आता जेजुरीला आलोय. डायरेक्ट जेजुरीला दाखवतो कारण मला लक्षात नव्हतं. माझ्या मस्ती करत आलतोय बघा. लगेच दम लागला तुला. लगेच दमले. मी नाही आता तर बोललास नाही विसरलं. पारड्यावर आम्ही लगेच आमची गँग मागा अजून. आणि अर्धे गँग पुढे गेले वर बघू शकता. आलो पण आम्ही लगेच. आणि आता बघा काका आता मी आलेलो जेजुरीला. 4-5 वर्षांनी आलो. मला वाटलं आला पण अजून चढायचं आहे. बराच चढायचं आहे अजून. एवढी गर्दी नाही पण थोडीफार आहे. पण अजून जाम चढायचं आहे असं वाटत नाही. येऊ बघा येऊ पका दमले. अर्धी गँग माग आहे. हां कसं वाटलं? याला धरलेला याला मेन दरवाजा. लेट झाला आम्हाला आता म्हणजे संध्याकाळ झाली. आणि आता आम्हाला जेजुरीवरून हे बघा खालची फिरं मस्त पेटी दिसतात. आणि आता फोटो काढतोय. आज आपण काही काम नाही. मी चालू त्यात पण हलू चाललो आम्ही. त्यात पण खाली बघून चालतो नाही तर पेटी हो नाही रे बाई माहिती म्हणा. इकडून चाललो घायचं आम्ही. चालू उडवतात. फोनला क्लिअरिटी नाही एवढी जास्त. ते कालोखात बोलतात जाऊन फोटो काढ बोलते तिथं मेंढरांचा. तर दिसत नाही त्यांना काय सांगू मी. असं नाही ते बघ खेळणी बिलणी जाम आहे. अरे बापरे बघू काहीच. काय घेता रे काय घेत इथं भेटत रे. जाम खरेदी या जामच खरेदी चालू आहे इकडं. आम्ही आलो पहिले खाली. जेजुरीवरून निघालो. रात्र झाली. मैत्रिणी देव काय घेतात. तेव्हा दुकानात सगळी लाईनीत उभी राहिली. काय बोलते आया हे काय घेतलंस? युनिकॉर्न घेतलं हिनी. बोल नाही सॉरी हे
मैत्रिणीनं घेतलंस अय्या अय्या भावा किती घेतलेस एवढे तिने ट्रॉलीच भरले ती बघ ही काय युनिकॉर्न हे काय घेतस नाही 10 रुपयाला आहे म्हणून इथं 10 रुपये आहे म्हणून सगळं मैत्रीण मोजत होती बॉटल मी तिला लक्षात नाही तिच्या मैत्रीण किती आहे हो काय तसं? जेवायला आलो आम्ही इकडे राहणार होतो जेवायला पण आता आम्ही जेवायला बसलो हॉटेलमध्ये तिकडे पण बसले आलो पण अजून आमचं जेवण आलंय नाही फक्त हे टाकलं गेलं ना आम्हाला साधा काम नाही मला बघा काय विषय चालू आहे जो तो येतोय तो घेऊन येते आमच्या इथं जेवण या बघा हॉटेल आणि यांचा विषय बघा काय बालद्या बघा कसल्या जाम मोठे आहेत बालद्या जो तो फक्त नाही फक्त घेऊन काय येतात डाळ आणि भात भाजी नाही कोण आणत या बघा किती म्हणजे खाल नको भूक लागली काय असतं म्हणजे भाजी कोणच नाही आणून देत फक्त डाळ आणि भात आणून देतात एवढं पण नाही आमच्या भाजी हे बघा एवढं पण नाही. एक तर तुम्ही उरलेलं आणून डाळ मस्त झाली मला डाळ जाम आवडली. चला भाई तिकीट खपला आता चाललो घरी जाम झोपले जाम आता घरी जाऊन झोपाचा